डे टू डे लाईफ विथ मी या चॅनलवर मी प्रियांका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुम्हा सगळ्यांसाठी कोकणातील एक सुप्रसिद्ध आणि पारंपरिक रेसिपी आणली आहे। रेसिपीचं नाव आहे सोलकढी। नारळाचं दूध आणि कोकम ह्या दोन्ही पदार्थातील आरोग्यदायी घटक एकत्रितरित्या सेवन करण्यासाठी सोलकढी हा एक उत्तम पर्याय आहे। मांसाहारी पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात होणारी जळजळ, अजीर्ण हे सगळे प्रॉब्लेम सोलकढीमुळे बरेच कमी होतात। कोकणातील प्रत्येक पंक्तीची शान वाढवणारी ही सोलकढी अगदी झटपट होते। सोलकढी मी कशी करते हे बघण्यासाठी या पुढचा व्हिडिओ बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझा चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आजच्या या व्हिडिओमध्ये कोणती आरोग्यदायी टीप दडलेली आहे हे बघण्यासाठी चला सुरुवात करूया बघायला आजचा व्हिडिओ सोलकढीसाठी। चला तर मग झटपट होणाऱ्या सोलकढीसाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया। मी इथे एक अर्धी वाटी नारळ ओला किसून घेतलेला आहे। वाटतानाच मी त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 टेबलस्पून जिरं, चवीपुरतं मीठ। मीठ हे वाटतानाच टाकायचं जेणेकरून खोबऱ्याचा रस मस्त सुटतो। 3 ते 4 पाकळ्या लसणीच्या, अर्धा छोटं आल्याचं काप घेतलंय मी, 1 हिरवी मिरची। गार्निशिंगसाठी वरून आपल्याला कोथिंबीर लागते आणि वाटताना टाकायची नाही, नाहीतर सोलकढीचा रंग खराब होतो। आणि अर्थात सोलकढीचा मेन जिन्नस आगूळ। आणि वाटण्यासाठी आपल्याला थोडंसं गरजेनुसार पाणी लागणार आहे। चला आपण सोलकढीसाठी लागणारं सगळं साहित्य एकत्र मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। हे आहे आपलं खोबरं, हा अर्धी वाटी खोबरं आहे। अर्धी वाटी खोबरं, त्यामध्ये हे 1 टेबलस्पून जिरं, छोट्या आल्याचा काप, 3-4 पाकळ्या लसणीच्या, 1 मोठी मिरची आणि वाटतानाच थोडंसं मीठ घालणार आहोत आपण, थोडंसं पाणी आणि आपण हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। मी हे मिक्सरला बारीक वाटून घेतलंय। आता मी ओल्या सुती कपड्यावरती हे गाळून घेणार आहे। तुमच्याकडे जर गाळणी असेल तर त्याने पण गाळून घ्या, पण सुती कपड्यात गाळून घेतलं की त्याचा मस्त रस आपल्याला पिळून घेता येतो आणि पूर्ण त्याचा अर्क आपल्याला मिळतो। मी हा पातळ सुती कपडा घेतला आहे आणि त्याच्यावरती हे जे वाटलेलं मिश्रण आहे ना ते मी गाळून घेणार आहे। याच्यामुळे नारळाचा पूर्ण रस आपल्याला मिळतो। हेच मिश्रण मी पुन्हा एकदा मिक्सरला थोडं अजून पाणी टाकून वाटून घेणार आहे, म्हणजे त्याचा अजून एकदा मला व्यवस्थित रस मिळेल। हे मिश्रण मी अजून एकदा मिक्सरला लावून घेतलंय पाणी टाकून, आणि त्याचा रस मिळेल आपल्याला। आपण असा हा मस्त नारळाचा रस काढून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये आगूळ मिक्स करून घेऊया। आता वेळ झाली आहे आजच्या टिपची। काही खाताना पिताना मी लठ्ठ तर होणार नाही ना, माझं कोलेस्ट्रॉल तर वाढणार नाही ना, अशी भीती सतावते का? अशी भीती टाळण्यासाठी दिवसातून 2 ते 3 ग्लास कोकम सरबत पीत जाणं, कारण कोकममध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याची क्षमता आहे। याशिवाय मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सीचं उत्तम स्रोत असणारं कोकम ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते। तुमच्या नेहमीच्या कार्बन डाययुक्त फसफसणाऱ्या कोल्ड्रिंक्सना थोडी कलाटणी देऊन हे पारंपरिक शीतपेय प्यायला चालू करा। तुमचं आरोग्य हळूहळू नक्कीच सुधारेल। त्या सोलकढीसाठी लागणारं नारळाचं दूध, ज्यामध्ये आपण मिरची, लसूण, जिरं,
मीठ चवीनुसार घालून घेतलं आहे. हे थोडं घट्ट असतं, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. आपल्याला किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे पिताना दूध घशाला चिकटत नाही. आणि याच्यामध्ये आता मी आगूळ टाकणार आहे. ही आगूळची म्हणजे छोटी वाटी आहे. 2 ते 3 मोठे चमचे आगूळ यात राहतो. मोठा चमचा म्हणजे हा जो मी इथे यूज केला आहे ना, ते 2 ते 3 चमचे आहेत. म्हणजे आगूळ मिक्स करून घेते. आगूळ टाकल्यावर त्याला एक मस्त गुलाबी रंग येतो, आणि हा गुलाबी रंग आहे ना खूप गरजेचा आहे. हे अजूनही थोडंसं घट्ट आहे. याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करते. साधारण 1 पेला पाणी याच्यात मी घातलंय. आणि आता सगळ्यात शेवटी त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर ही आपली सोलकढी तयार आहे. आपण छोट्या छोट्या ग्लासांमध्ये किंवा छोट्या पेल्यांमध्ये ही सोलकढी घ्यायची आणि जेवणाबरोबर सर्व करायची. जी आपली आता सोलकढी छान गुलाबी रंगाची, थोडी आंबट थोडी तिखट सोलकढी आपण सर्व करूया. ही सोलकढी तुम्ही थंड पण सर्व करू शकता, किंवा सर्व करताना त्याच्यामध्ये 2 आईस क्यूब टाका. आणि थंड सोलकढीची मजा एक वेगळी आहे. आपण ज्या प्रमाणात सोलकढी केली आहे ती 3 ते 4 जणांसाठी भरपूर आहे. चला, तुम्ही सोलकढी ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया लवकर कळवा. थंडगार पित्तनाशक सोलकढी.